मसाल्याची कोटिंग नाहीये आणि पूर्णपणे फ्लेश माझ्या हातात येत आहे. मस्त. हा. त्यांनी जी प्रेझेंट करायची स्टाईल छान आहे. सध्या चालू झालेलं आहे पण पब्लिक मध्ये एवढा क्रेज आहे ना, तुम्ही फक्त मी आता नजर फिरवा केवढा क्राऊड आहे. एक नंबर. बघितलात ना केवढं पब्लिक आहे, नुसतं तुटून पडलेलं आहे. हा. एकदम घरगुती ऑथेंटिक. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे मिडल ऑफ द मुंबई आणि मी तुमच्यासाठी असा एक हिडन स्पॉट घेऊन आलोय जो सी फूड लवर साठी मस्ट विजिट स्पॉट असणार आहे. त्याचं नाव आहे राणेच कोकण स्वाद. तर त्याचं टायमिंग, त्याचं लोकेशन, त्याची प्राइस, सगळ्या गोष्टी व्हिडिओ मधून कव्हर करणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया राणेच कोकण स्वाद मध्ये. या. तर मंडळी, हे बघा माझ्या समोर आहेत राणेच कोकण स्वादचे सगळे पदार्थ. आणि मी एक छोटासा एक बाजूला सेटअप करून बसलेलो आहे. त्यांच्याकडे खूप गर्दी आहे. आणि पहिलंच तुम्हाला क्लिअर करतो, मी आता शूटिंग करतोय म्हणून मी साईडला थोडंसं एक सेटअप केलेला आहे माझा. तुम्ही जर इथे आलात तर प्रिफर करा की टेक अवेज तुम्हाला बरं पडेल. तर आता आपण वळूया मेनूंकडे. आणि हे बघा मेनूस, बाप रे बाप. हे बघा सुरमई आहे, मस्त गार्निश करून दिलेली आहे, कोथिंबीर, कांदा, लिंबू. हा बघा जबरदस्त पापलेट. त्याच्यानंतर आहे भाकरी आहे, हे प्रॉन्स फ्राय आहेत, कोंबडी वडे, चिकन मसाला, हा आहे कोळंबी राईस आहे, प्रॉन्स मसाला आहे. आणि आता सोलकढी येईल माझ्या समोर. आणि आता मी करतो सुरुवात. आणि एकदम छोटा स्टॉल आहे, सध्या चालू झालेला आहे पण पब्लिक मध्ये एवढा क्रेज आहे ना, तुम्ही फक्त मी आता नजर फिरवा केवढा क्राऊड आहे तो. एक नंबर. बघितलात ना केवढं पब्लिक आहे, नुसतं तुटून पडलेलं आहे. आणि आम्ही ऑड दिवशी आलेलो आहे आणि वाराच्या दिवशी आलात तर समजून जाऊ पटापट सगळं फिनिश होतं. आता आपण टेस्ट करूया एक एक गोष्ट. आणि ही बघा आहे सुरमई, मस्त साईज पण बघा आणि केवढी जाड आहे, बापरे बाप. बघूया टेस्ट करून. मस्त त्यांनी गार्निश करून दिलेलं आहे कोथिंबीर वगैरेने. हा, गरमा गरम. आणि फ्लेश बघा ना किती मस्त कुरकुरीत लागते. बाहेरूनच हात फिरवल्यावरच समजते कुरकुरीत आहे. आणि गरमा गरम, खूप छान. येस, काकी सोलकढी घेऊन आलेले आहेत माझ्यासाठी, थँक्यू. आता सुरमई नंतर मी येतो पापलेटकडे. मी मगाशी उचललं, थोडंसं ब्रेक झालेलं आहे ते. आणि आता मी टेस्ट करतो. हा, बघा ना, जास्त मसाल्याची कोटिंग नाही आहे आणि पूर्णपणे फ्लेश माझ्या हातात येत आहे. मस्त क्वालिटी आहे एकदम. जो मसाला वापरला आहे ना, म्हणजे पूर्ण लेअर एकदम हलकी आहे, असं वापरायचं म्हणून भरपूर वापरला नाही. आणि बघितलं ना तुम्ही, एकदम पूर्णपणे फ्लेश येते. म्हणजे सी फूड असावं तर असं, म्हणजे क्वालिटी आहे एकदम. अजून एक मी स्टार्टर्स मध्ये मागवलेलं आहे प्रॉन्स फ्राय. आणि हे बघा प्रॉन्सची साईज पण बघा ना केवढी मोठी आहे, कोटिंग केलेली आहे मस्तपैकी. आणि आता टेस्ट करून बघूया. छान. थोडस असं आंबट टेस्ट येते. त्यांनी जी वरती कोटिंग केलेली आहे ना, त्याच्यामध्ये मला वाटतं कोकम जास्त वापरलेलं आहे. आणि क्रंच येतोय आणि एकदम असं ज्युसी असं आपल्याला खायला मिळतंय प्रॉन्स. मस्त. हे तिन्ही जे काही स्टार्टर्स मध्ये मी मागवलेले होते, पास आउट आहेत. आणि सध्याच चालू झालंय त्यामुळे भरपूर पब्लिकचा क्रेज आहे. आणि मी पण पहिल्यांदाच आलेलो आणि मी पण परत परत येईन बहुतेक, असं इथे टेस्ट आहे आतापर्यंत तरी. त्याच्यानंतर वळूया कोंबडी वडे. आता राणेच कोकण स्वाद आहे म्हणजे कोकणचा स्वाद असणारच ना इथे, मग कोंबडी वडे काय नसणार इथे. हे बघा, हे आहे चिकन मसाला. आणि आपण त्याच्यावर आता लिंबू पिळूया मस्तपैकी. हा. त्यांनी जी प्रेझेंट करायची स्टाईल छान आहे. प्रत्येक गोष्टीवर ते अशी कोथिंबीर गार्निश करून देत आहेत, प्रत्येकावर कांदा लिंबू मस्त मारून देत आहेत. हा, तर टेस्ट करूया आपण. जी ग्रेव्ही पण बघा, कन्सिस्टन्सी खूप छान आहे.
हा, आणि वडे पण मी तुम्हाला सांगतो, काय काय ठिकाणी एकदम असे काळे झालेले असतात, पण इथे मस्त त्यांनी प्रॉपर, बघा इथे बघू शकता तुम्ही, एकही डाग नाही वड्यांवर. आणि पीस पण बऱ्यापैकी आहेत, 3 ते 4 पीस देत आहेत. हे बघा पीस पण बघा, सुपर सॉफ्ट. मध्ये मध्ये मी सोलकढी पीस जाईन. हा 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 हा, एकदम घरगुती, ऑथेंटिक. मी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी गार्निश करायला वापरले, त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय ते. तृप्त, मस्त एकदम, थोडी स्पायसी टँगी आणि मस्त एकदम एकदम रिफ्रेशिंग अशी सोलकढी. आणि आता आपण वळूया भाकरी. भाकरी पण बघा साईज बऱ्यापैकी मोठी आहे आणि एकदम फ्रेश नरम नरम भाकरी. आणि आता मी टेस्ट करतो. हा, हे प्रॉन्स मसाला बघा ना, मी तुम्हाला सांगितलं व्यवस्थित त्यांनी. आणि ही ग्रेव्ही बघा, कन्सिस्टन्सी बघा. हा बघा, प्रॉन्स मला मिळालेला आहे. आणि आता करूया टेस्ट. उत्कृष्ट, मस्त ग्रेव्ही मला खूप आवडलेली आहे, कारण थिकनेस आहे त्याच्यामध्ये. आणि टेस्ट आणि जी भाकरी बरोबर त्याचं कॉम्बिनेशन आहे, मस्त लागतंय, एक नंबर सांगतो तुम्हाला. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की मिडल ऑफ द मुंबई आलो, म्हणजे बॉम्बे सेंटरला आलेलो आहे मी. ह्याला ताडदेव एरिया म्हणतात. तर मित्रांनो, मी हा राणेच कोकण स्वादचं तुम्हाला मी टायमिंग सांगतो. रात्री 8 वाजल्यापासून रात्री 11:30-12 वाजेपर्यंत हे चालू असतं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला याचं लोकेशन सांगतो. बॉम्बे सेंटर स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. बॉम्बे सेंटरचा जो नवीन ब्रिज बनलेला आहे, त्याच्या तुम्हाला ताडदेव साईडला यायचं. हिंदमाता हॉटेल आहे, त्याच्या अगदी समोर यांचा स्टॉल लागतो रात्रीच्या 8 वाजता. तुम्ही येऊ शकता आणि इथे जे काही ऑथेंटिक सी फूड आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता. प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला कोकणचा स्वाद येणार आहे, म्हणून त्यांच्या स्टॉलचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी, राणेच कोकण स्वाद. मित्रांनो, माझ्या समोर आहे प्रॉन्स पुलाव. आणि हा बघा, मस्तपैकी त्यांनी त्याच्यावर ग्रेव्ही वगैरे टाकून दिलेली आहे मला. आणि आता टेस्ट करूया आपण. हा, हो, मला ग्रेव्ही खूप आवडलेली आहे इथली. आणि हा राईस पण तुम्ही ट्राय करू शकता. भरपूर सारी व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत इथे. सी फूड, पूर्ण सी फूड आहे. आणि कोंबडी वडे सुद्धा आहे, भाकरी आहे, प्रॉन्स मसाला आहे, सुरमई, बोंबील, सगळ्या प्रकारचं सी फूड इथे तुम्हाला खायला मिळणार आहे. तर हे खाण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे ताडदेवमध्ये. बॉम्बे सेंट्रल स्टेशनच्या अगदी शेजारी आहे. आणि सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी हा स्टॉल बंद असतो. बाकीच्या दिवशी तुम्ही कधीही या 8 ते 12 मध्ये. आणि इथे येऊन तुम्ही पूर्णपणे इथे जे काही फूड आहे टेस्ट केल्यावर तुम्हाला एकदम कोकणचा स्वाद येणार आहे. मित्रांनो, शेवटी घेतो सोलकढी, मस्त तिखट, थोडी टँगी आणि थंडगार अशी ऑथेंटिक सोलकढी. दिस इज प्युअर. आणि जे काही पदार्थ आहेत ते क्वालिटी फूड आहे. तुम्ही इथे या, एन्जॉय करा. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे बॉम्बे सेंट्रल स्टेशनला जर तुमची लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा असतात. जर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथे येत असताल तर इथून तुम्ही पार्सल घेऊन सुद्धा जाऊ शकता. म्हणजे एवढं चांगलं सी फूड आहे इथे. तर मित्रांनो, नक्की एकदा तरी ह्या ताडदेव मधल्या राणेच कोकण स्वादला एकदा तरी व्हिजिट करा. आणि ऑथेंटिक इथे जे काही सी फूड आहे ते एन्जॉय करा. चांगलं एक तुम्ही स्वाद घेऊन जाल तुमच्या घरी, एवढं नक्की. आणि याची सगळ्यांची प्राइस मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि एकदा तरी राणेच कोकण स्वादला नक्की भेट द्या. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.